राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. मात्र अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुद्दा गाजला तो विरोधी पक्षनेतेपदाचा. मात्र विरोधक जनतेच्या मुद्द्यांवर दुर्लक्ष करतात आणि विरोधी पक्षनेतेपदावर लक्ष केंद्रित करत आहेत, असा सनसनीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. इतकंच नव्हे तर विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करणं हे सरकारचं काम नाही, तर तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेच्या अध्यक्षांचं काम आहे. ही प्रक्रिया संविधानिक असून संख्याबळाच्या 10% निकषानुसारच चालते. विरोधी पक्षनेते पद देणं आणि न देणं हे विधान परिषदेत सभापतींचं आणि विधानसभेत अध्यक्षांचं काम आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या आरोपांमधील हवाच काढून टाकली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधी पक्षनेते पदावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर शिंदे यांनी संख्याबळ कमवा आणि पद मिळवा असा खोचक टोला उद्धव ठाकरेंना लगावलं. मवियाकडे विधानसभेत 29 किंवा विधान परिषदेत 8 सदस्य नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही. मात्र काही लोकांना अजून पोटदुखी आहे, उगाच मार्कडवाडीला जाऊ नका असा सल्लाही शिंदे यांनी दिलाय. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेनी मवियाला निष्प्रभ आणि स्वप्नाळू म्हटलंय. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद सुरुवातीपासूनच रिक्त आहे, तर विधान परिषदेत ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्याने तेथेही विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. दोन्ही सभागृहांत एकाच वेळी विरोधी पक्षनेता नसणं ही राज्याच्या राजकीय इतिहासातील पहिलीच वेळ आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना चांगलंच सुनावलंय. आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.